भावनाताई, भावनाताई, आई, आई अगं जयंतला यायला थोडा उशीर होईल, जेवायला पोहोचेल तो. मला वेळ होता मग मी पुढे आले निघून. भावनाताई कुठे आहे? आई, नवेनी काय झालंय? घरात सगळे असे शांत का आहेत? आई, कसा झालाय ताईचा बघण्याचा कार्यक्रम? तो मुलगा भेटला का ताईला? आणि आनंदीला पण भेटला ना तो? कारण हिचं आधीच लग्न झालंय. काय झालंय नक्की? कोणी काहीच का बोलत नाहीये? सगळे असे शांत का आहेत? आई, मला सांगेल का कुणी नक्की काय झालंय ते? आता कळलं तुला जानू? कळलं का? नाही, एकदा का या घरातल्या मुलीचं लग्न झालं की या घरातले लोक तिच्याशी असंच वागतात. बरं झालं तू तुझ्या डोळ्यांनी हे सगळं बघितलंस म्हणून. नाही तर नेहमी तुला वाटतच होतं ना की मंगलताई येते आणि फक्त कुरकुर करते. आता कळलं ना? कळलं ना? अगं कुणी तुला इथे काहीही सांगणार नाही, कारण एकदा लग्न झालं की मुलीला परक करून टाकतात इकडचे लोक. मंगलताई, तू उगीच काहीही बोलू नकोस. हे बघ, मला माहिती असं काही झालेलं. तू भावना आईला बघितलंस का?